संघालय आणि व्यापार WTO कधी अस्तित्वात आली? उत्तर 2-1-9-9-4-9-5. भारत द्विपक्षीय व्यापार आज 4 तारखेशी संबंधित करार वजा 95 मध्ये केला आणि 1995 मध्ये व्यापार WTO 1 जानेवारी 1995 अस्तित्वात आला. 235 सर्व प्रकारच्या व्यापाराशी निगडीत आधाराच्या कायद्याचा समावेश करण्यात आला. उत्तर 1 अंबर पेटी. सर्व प्रकारच्या व्यापाराशी संबंधित आधाराच्या बंधनाचा समावेश अंबर पेटी अंबर बॉक्समध्ये करण्यात आला आहे. 236 खालीलपैकी प्रदेशाचा विश्वपार जगाशी संबंध नाही? उत्तर 4 विदेशी मदत परिषद. विश्व व्यापाराचा WTO संबंध निराकरण नियंत्रण वसाहतीसाठी व्यापार परिषद आणि सेवा व्यापार परिषद आहे, तर विदेशी मदत पोलिसांशी नाही. 237 खालील. उत्तर 2 जिनिव्हा. येथे व्यापारीचे WTO मुख्यालय आहे. 238 ट्रेप्स आणि ट्रेम्स या संज्ञा कोणत्या कारणाशी निगडीत आहेत? उत्तर 1 जागतिक व्यापार संघटना. ट्रेप्स बौद्धिक संपदा अधिकारांचे राडे रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आणि ट्रेम्स व्यापार संबंधित गुंतवणूक मियास या संज्ञा व्यापाराशी WTO संबंधित आहेत. 239 भारतातील पहिला भूविकास बँक पंजाबमध्ये केव्हा सुरू होईल? उत्तर 2-1-9-2-0. भारतातील पहिला भूविकास बँक 1920 मध्ये पंजाबमध्ये सुरू. 240 निवडक चलन छल्यासाठी RBIला असतो का? उत्तर 3-2-0-0 को. पोलीस चलन छपाईसाठी रिझर्व्हला RBI सामना रु. 200 कोटी प्रत्येक ठेवा ज्यामध्ये रु. 115 कोटी सोन्याचे आणि रु. 85 कोटी परकीय चलनाचे असतात. 241 प्रसिद्धीद्वारे पतनियंत्रण हे पतनियंत्रणाचे खालीलपैकी कोणते साधन आहे? उत्तर 2 गुणात्मक. पतनियंत्रणाचे 2 प्रकार आहेत, संख्यात्मक परिमाणात्मक आणि गुणात्मक. प्रसिद्धीद्वारे पतनियंत्रण हे गुणात्मक साधन एक आहे. 242 यास अंतिम आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ होता. उत्तर 3 विश्व व्यापार परिषद WTO. जागतिक व्यापार WTO आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ जातो. 243 कोणती संस्था ग्लोबलची अल्पव्याजी कर्ज म्हणून ओळखली जाते? उत्तर 2 IDA. आर्थिक विकास IDA ही जागतिक विकास अल्पव्याजी कर्ज म्हणून ओळखली जाते, जी गरीब देश विना व्याज कर्ज आणि अनुदान देते. 244 कोणत्या मूल्यांकनाच्या एकाकास कागदी सोने म्हणतात? उत्तर 2 SDR. विशेष आहरण अधिकार SDR या मूल्यांकनाच्या एकाकास कागदी सोने पेपर गोल्ड असे म्हणतात, जे नाणेनिधी IMF तयार केले आहे. 245 कोणती संस्था ग्रामीण वित्तीय संस्था भागविती शिखर संस्था काम करते? उत्तर 1 नाबार्ड. नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही बँक नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. 246 भारतीय रिझर्व्हने प्रमुख बँक योजना खालील सुरुवात केली. उत्तर 2-1-9-6-9. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI अग्रणी बँक योजना लीड बँक योजना 196 मध्ये सुरुवात केली. 247 1991 ची नरसिंह प्रदेशाशी संबंधित होती. उत्तर 3 बँकिंग. 1991 ची नरसिंह 191 बँकिंग स्थळांशी संबंधित होती. 248 दी स्टेट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी अस्तित्वात आली. उत्तर 3-1-9-5-5. दी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI इम्पिरियल लोकशाहीचे राष्ट्रीयकरण करून 1955 मध्ये अस्तित्वात आली. 249 1951 मध्ये विद्यमान माहिती भारतातील 90% सावकार कर्ज गुंतवणूक लागत होते. उत्तर 1 A-D. गोरवाला A-D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेत 1951 मध्ये खाली दिलेल्या माहितीनुसार भारतातील 90% सावकार कर्ज लागत होते. 250 विहित व्याज एकमेकांना गरिबीत कोणत्या व्याजावर कर्ज दिले जाते? उत्तर 2-4%. विभेदी व्याज दर अंतर्गत व्याज योजनेचा विभेदक दर गरीब उच्च 4% व्याजाने कर्ज दिले जाते. 21 भारतीय बँकांच्या एकूण कर्जवटापैकी अग्रक्रम क्षेत्रकरिता कर्जासाठी कर्ज चुकते आहे. उत्तर 1-4-0%. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार भारतीय बँक एकूण कर्जवटापैकी 40% कर्ज अग्रक्रम क्षेत्रकरिता प्राधान्य क्षेत्र कर्ज देणे आवश्यक आहे. 252 रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञाशी संबंधित आहेत. उत्तर 4 रिझर्व्हचे पतधोरण. रेपो रेटर्स रेपो या संज्ञा रिझर्व्ह रेट आणि चलच्या पतधोरणाशी वापराच्या चलनविषयक धोरणाशी संबंधित आहेत,
ज्याचा विकास नियंत्रणासाठी केला आहे. 253 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली? उत्तर 4 दी स्टेट बँक ऑफ इंदौर. 26 ऑगस्ट 2010 रोजी दी स्टेट बँक ऑफ इंदौर ही बँक ऑफ इंडिया SBI विलीन करण्यात आली. 254 भारतातील लघु उद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे? उत्तर 2 अपुऱ्या पायाभूत सुविधा. भारतातील लघु उद्योगांची प्रमुख समस्या अपुऱ्या पायाभूत सुविधा आहे. 25 बेकड डाळ व तेलगिरण्यांचा यात कबूल करतात. उत्तर 4 विदर्भ, मराठी आणि खानदेश. महाराष्ट्र डाळ आणि तेलगिरण्या विदर्भ, मराठी आणि खान या भेटतात. 256 भारतातील मोठ्या उद्योगांचे सहाय्यक उद्योग म्हणून लघु उद्योगांचा विकास करण्यात आला. उत्तर 3.1956 चे औद्योगिक धोरण. भारतातील मोठ्या उद्योगांचे सहाय्यक म्हणून लघु उद्योगाचा विकास करण्यासाठी 1956 च्या औद्योगिक धोरणाने देण्यात आले. 257 वारंवार औद्योगिक विकास व नियम कायदा कधी करण्यात आला? उत्तर 2.1951 औद्योगिक विकासासाठी विकास व नियम कायदा 1951 मध्ये करण्यात आला. 258 स्वतंत्र औद्योगिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या लोकशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते? उत्तर 3 औद्योगिक उत्पादन निर्देशांक. औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते. 2342 2351 2364 237 स्पष्टीकरण भारतासारख्या विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये औद्योगिक आणि सेवा आधारित अर्थव्यवस्थांकडे वळताना प्राथमिक क्षेत्राचा शेती, वनीकरण, मासेमारी राष्ट्रीय उत्पन्नात सर्वात कमी वाटा असतो. 261 गार म्हणजे? उत्तर 4 मूल्य कर कमी वगैरे विरोधातील नियम. स्पष्टीकरण गार म्हणजे जनरल अँटी अव्हॉइडन्स रूल्स, जे कर कायद्यातील कर चुकवण्यापासून रोखण्यासाठीच्या तरतुदी आहेत. 262 आर्थिक समावेशकता समस्या हाताळण्यासाठी भारत सरकारची आर्थिक समिती अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. उत्तर 1 डॉक्टर सी रंगराजन. स्पष्टीकरण भारत सरकारने 2007 मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक समावेशन समितीची स्थापना केली होती. 263 हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती उद्योगावर आधारित आहे. उत्तर 2 साखर उद्योग. स्पष्टीकरण साखर उद्योग हा भारतातील कापड उद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग आहे. 264 खालील सहकारी तत्वांवरील विपणनांपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत? उत्तर 2 महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. स्पष्टीकरण या राज्यांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत सहकारी विपणन संरचना आहेत, विशेषतः कृषी उत्पादनांसाठी. 265 राष्ट्रीय विकास मंडळाने भारत व्यापारी मंडळाने अशी मागणी करावी. उत्तर 2 1958. स्पष्टीकरण राष्ट्रीय विकास परिषदेने NDC 1958 मध्ये अन्नधान्याच्या राज्य व्यापाराची शिफारस केली. 26 भारताची पुढीलपैकी कोणती स्थानिकता अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन? उत्तर 3 हरित. स्पष्टीकरण 1960च्या दशकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या हरित क्रांतीने उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या जाती आणि आधुनिक कृषी तंत्रांचा परिचय करून दिला, ज्यामुळे अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त उत्पादन झाले. 267 महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद साला अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे. उत्तर 2 1984. स्पष्टीकरण महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद MCER ची स्थापना 1984 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. 268 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही? उत्तर 4 कृषी उत्पादकता. स्पष्टीकरण मानव विकास निर्देशांक HDI त्याचे मुख्य निर्देशक म्हणून आयुर्मान, जन्माच्या अंतर्मन जगाचा दर शी संबंधित शिक्षण, साक्षरता दर शी संबंधित
आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न शी संबंधित वापरते. कृषी उत्पादकता हे थेट मोजमाप नाही. 269. एक स्वतंत्र महिला व बालविकास स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर 4. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. महिला आणि बालविकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. 270. भारताच्या BPO सेवांचे दोन मुख्य ग्राहक आहेत. उत्तर 1. आणि ड. अमेरिका आणि पश्चिम युरोप. स्पष्टीकरण. भारताच्या BPO सेवांसाठी अमेरिका आणि पश्चिम युरोप ही प्राथमिक बाजारपेठ आणि ग्राहक आहेत. 271. BPO सेवा या सेवांच्या उपघटक आहेत. उत्तर 3. माहिती व तंत्रज्ञान संबंधित. स्पष्टीकरण. BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग सेवा या व्यापक माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा ITES क्षेत्राचा एक उपघटक आहेत. 272. पतनिगडीत फायदा आहे. उत्तर 1. आणि ब. तंत्रज्ञान सुधारणा आणि यंत्रसामग्री खरेदी. स्पष्टीकरण. क्रेडिट लिंक सबसिडी सामान्यतः यंत्रसामग्री खरेदी करणे आणि व्यवसाय कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञान अपग्रेड करणे यासारख्या भांडवली खर्चासाठी प्रदान केली जाते. 273. रेशमी कापडातील बहीखातेचा अर्थ कोणत्या वर्षापासून मांडला गेला? उत्तर 4. 2019. स्पष्टीकरण. 2019 चा केंद्रीय अर्थसंकल्प पारंपरिक ब्रीफकेसऐवजी लाल कापडात गुंडाळलेल्या पारंपरिक बही खाते स्वरूपात सादर करण्यात आला. 274. भारत शक्ती चालू केली आहे. उत्तर 4. वरीलपैकी नाही. स्पष्टीकरण. मिशन इंद्रधनुष हे अनेक रोगांविरुद्ध मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सार्वत्रिक लसीकरणाशी संबंधित आहे. त्यापैकी कोणतेही पर्याय 1, 2 किंवा 3 मध्ये सूचीबद्ध नाहीत. 275. प्रत्येक बँक शाखांतून सक्षम, एक आदिवासी आणि एका दलालाच्या कर्जाला प्रोत्साहन देणारी योजना भारत सुरू करणार आहेत. उत्तर 3. स्टँड अप इंडिया. स्पष्टीकरण. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ग्रीनफील्ड एंटरप्राइज स्थापन करण्यासाठी प्रत्येक बँकेच्या शाखेत किमान एका अनुसूचित जाती SC किंवा अनुसूचित जमाती ST कर्जदाराला आणि किमान एका महिला कर्जदाराला 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे बँक कर्ज दिले जाते. 276. भारतातील नामांकित लोकसंख्या एका विशिष्ट व्यक्तीने असे म्हटले आहे की असे मत मांडले आहे की कुटुंबाविषयी मतभेद व्यक्त करणे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी केली आहे. उत्तर 4. चंद्रशेखर. स्पष्टीकरण. प्रसिद्ध लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री चंद्रशेखर यांनी भारतातील लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजनावरील प्रवचनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 27. भारतीय राज्यघटनेनुसार कामाचा अधिकार कोणाला आहे? उत्तर 4. व्यावसायिक योजना EGS. स्पष्टीकरण. रोजगार हमी योजना EGS, विशेषतः महाराष्ट्र EGS, ज्याने नंतर NREGA सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांना प्रेरणा दिली, ही एक अग्रगण्य उपक्रम होती ज्याने कामाच्या अधिकाराला ठोस आकार दिला. 278. भारत केन्सच्या मते पैशाची मागणी ही तिन्ही हेतूंसाठी असते: व्यवहार, सावधगिरी आणि सट्टा. 280. योग्य विधान ने ओळखा. उत्तर 1. विधान 7 आहे. अटल पेन्शन योजना APY 1 जून 2015 पासून लागू करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY 1 ऑगस्ट 2015 पासून नव्हे तर 1 जून 2015 पासून लागू करण्यात आली. 281. 1990 च्या दशकात असमाधानकारक औद्योगिक प्रतिसादाची प्रमुख कारणे. उत्तर 4. ब. ड. गुंतवणुकीत घट, आर्थिक अस्थिरता आणि निर्यात वाढीतील मंदी ही प्रमुख कारणे होती. मोठ्या प्रमाणात उदारीकरणाचे उपाय परिस्थिती सुधारण्यासाठी होते, असमाधानकारक प्रतिसादाचे थेट कारण नव्हते. 282. सकल देशांतर्गत उत्पादनाचा GDP अर्थ.
उत्तर 3 क फक्त. जीडीपी म्हणजे देशाच्या सीमेत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. 283 स्वातंत्र्यानंतरही वर्चस्व गाजवणारे क्षेत्र. उत्तर 2 सार्वजनिक क्षेत्र. स्वातंत्र्यानंतर भारताने नियोजनाद्वारे विकासाचे धोरण स्वीकारले, ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र हे प्रमुख क्षेत्र आणि विकासाचे प्राथमिक साधन बनले. 284 पैशाची कार्ये. उत्तर 4 वरील सर्व. पैसा हा विनिमयाचे माध्यम, मूल्याचे मोजमाप, मूल्याचे भांडार आणि स्थगित देयकाचे मानक म्हणून काम करतो. 285 भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आर्थिक वर्ष. उत्तर 4 एप्रिल ते मार्च 31. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते मार्च 31 पर्यंत असते. 286 खालीलपैकी कोणता डिजिटल पेमेंटचा प्रकार आहे? उत्तर 4 यापैकी सर्व. भीम, यूपीआय आणि पेटीएम हे सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट पद्धती आहेत. 287 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते? उत्तर 3 पिवळी. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जातात. 288 नोटाबंदीनंतर नवीन 500 रुपयांच्या नोटेवर कोणते चित्र आढळते? उत्तर 2 लाल किल्ला. 500 रुपयांच्या नवीन नोटेवर लाल किल्ला दर्शविला आहे. 289 विशेष रेखांकन हक्क एसडीआर सुविधा कोणाद्वारे प्रदान केली जाते? उत्तर 4 नाणेनिधी. एसडीआर ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF द्वारे तयार केलेली आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता आहे. 290 महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर 1 केंद्र सरकारचे सार्वजनिक उद्योग. भारतातील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना देण्यात येणाऱ्या दर्जा श्रेणी या आहेत. 291 आर्थिक क्रियाकलाप आणि आर्थिक कृती जुळवा. उत्तर 2 EIVI. योग्य जुळणी अशी आहे: लघु उद्योग, दुय्यम क्रियाकलाप, व्यापार, तृतीय क्रियाकलाप, बौद्धिक क्षमता सेवा, चतुर्थांश क्रियाकलाप आणि मासेमारी, प्राथमिक क्रियाकलाप. 292 भारतातील औद्योगिक वादांची कारणे. उत्तर 4 वरील सर्व. वेतनवाढ, बोनसच्या मागण्या, कामाचे तास, रजा आणि सुट्ट्या ही औद्योगिक वादांची सामान्य कारणे आहेत. 293 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? उत्तर 3 फक्त अ. विधान अ चुकीचे आहे. देशांतर्गत व्यापारात वेगवेगळ्या देशांऐवजी एकाच देशांतर्गत व्यापाराचा समावेश होतो. विधान ब आणि क खरे आहेत. 294 व्यावसायिक बँक कोणते काम करते? उत्तर 4 वरीलपैकी आहेत. व्यावसायिक बँका चलन तयार करत नाहीत, ते मध्यवर्ती बँकेचे काम आहे किंवा सरकारची बँक म्हणून काम करत नाहीत. 295 लोकसंख्या संक्रमण. उत्तर 4 अ आणि ब दोन्ही. स्पष्टीकरण अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा आणि पत व्यवस्थापित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI परिमाणात्मक अ आणि गुणात्मक ब दोन्ही क्रेडिट नियंत्रण साधनांचा वापर करते. 297 रिझर्व्ह बँकेच्या परिमाणात्मक पद्धतींमध्ये समाविष्ट आहे. उत्तर 4 पैकी सर्व. स्पष्टीकरण RBI द्वारे वापरल्या जाणाऱ्या परिमाणात्मक पद्धतींमध्ये खुल्या बाजारातील व्यवहार, खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी, विक्री, बँक दर, बँक रेट आणि भिन्न राखीव गुणोत्तर, राखीव विश्लेषणे बदलते प्रमाण यांचा समावेश होतो. 298 नर्सिंग होम समितीने वैधानिक तरलता प्रमाण SLR 38.5% वरून करण्याची शिफारस केली. उत्तर 3 25%. स्पष्टीकरण नर्सिंग होम समितीने वैधानिक तरलता प्रमाण SLR 38.5% वरून 25% पर्यंत कमी करण्याची शिफारस केली. 299 कायदा आणि सुव्यवस्थेवरील सरकारी खर्च हा. उत्तर 2 अनुत्पादक खर्च. स्पष्टीकरण कायदा आणि सुव्यवस्थेवरील सरकारी खर्च हा अनुत्पादक खर्च मानला जातो कारण त्याचा थेट परिणाम वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनात होत नाही. 300 जेव्हा खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला म्हणतात. उत्तर 2 तुटीचे अंदाजपत्रक. स्पष्टीकरण ज्या परिस्थितीत सरकारी खर्च त्याच्या महसुलापेक्षा जास्त असतो त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. 301 ग्रामीण उद्योगांना खालीलपैकी 296 रिझर्व्ह बँकेचे क्रेडिट नियंत्रण साधने. उत्तर 4 अ आणि ब दोन्ही. स्पष्टीकरण
अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा आणि पत व्यवस्थापित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय परिमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही क्रेडिट नियंत्रण साधनांचा वापर करते. 297 उत्तर 1. स्वर्णजयंती ग्रामरोजगार योजना. भारत सरकारने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY सुरू केली होती, ज्याचा उद्देश केवळ ग्रामीण भागातील गरिबांना सूक्ष्म उद्योगांच्या स्थापनेद्वारे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. 302 उद्योगांसाठी अनिवार्य परवाना. उत्तर 4 पैकी 4ही. सूचीबद्ध केलेल्या 4ही वस्तू सिगारेट, अल्कोहोल, औद्योगिक स्फोटके, डेटोनेटर्स आणि संरक्षण साहित्य, शस्त्रे, वस्तू त्यांच्या संवेदनशील स्वरूपामुळे, हानीची क्षमता किंवा धोरणात्मक महत्त्वामुळे भारतात अनिवार्य परवाना आवश्यक आहे. 303 महाराष्ट्र रोजगार योजना 1973. उत्तर 2 रोहयो EGS. ग्रामीण बेरोजगारी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1973 पासून रोजगार हमी योजना EGS लागू केली, ज्याला मराठीत रोहयो म्हणून ओळखले जाते. या योजनेचा उद्देश ग्रामीण रहिवाशांना किमान रोजगाराची हमी देणे हा होता. 304 लघु आणि कुटीर उत्तर 1-1-2 एप्रिल 2005. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारत 12 एप्रिल 2005 रोजी सुरू केले. 306 कृषीच्या हिस्स्यांचे भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न दिवसेंदिवस आहे. उत्तर 2 घट. भारताची राष्ट्रीय उत्पन्न GDP कृषी क्षेत्राचा हिस्सा दिवसेंदिवस कमी होत आहे, कारण इतर क्षेत्रांची उद्योग आणि सेवा प्रगती अधिक होत आहे. सन 307 सन चा औद्योगिक धोरण म्हणजे भारताची समाजवादी रचनात्मक आर्थिक घटना होय. उत्तर 2-1956. 1956 चे औद्योगिक धोरण हे भारताच्या समाजवादी समाजाच्या उद्दिष्टासाठी एक आर्थिक पाऊल होते. 308 औद्योगिक मूळ समाज जीवनावर खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले? उत्तर 3 ब आणि ड. औद्योगिक उत्पादन समाजात बदललेले. 1 कारागीर लढाई बेकारीची पाळी आली, कारण यंत्रहाताने आपल्या कामाची क्षमता कमी केली. 2 ग्रामीण लोक शहर वेगाने धावू लागले, निसर्गीकरण शहर वाढले. 3 संपूर्ण समाज जीवन ढवळून काढले, कारण नवीन वर्ग आणि उदयास आली. आणि 4 शेती व्यवसायाचे महत्त्व वाढवले हे विधान आहे, त्याउलट शेतीवरील अवलंबित्व कमी. 309 BOP पार्टी. उत्तर 3 देयक शिल्लक. BOPचा अर्थ पेमेंट शिल्लक, आंतरराष्ट्रीय देयकांचा ताळेबंद असा होतो, ज्यात समान रहिवासी आणि परदेशातील रहिवासी यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद असते. 300 स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. या प्रश्नांमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे समाजजीवनावर झालेल्या परिणामांबद्दल विचारले आहे. Step 1 Identify the correct full form of BOP. BOP stands for Balance of Payment. Answer 1 Balance of Payment. 3-1 शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले आहेत? PS
Answer 3. Balance of payment. बॉबचा अर्थ बॅलन्स ऑफ पेमेंट असा होतो. तीनशे 9 बीओपी पार्टी. उत्तर 3 देयक शिल्लक. बॉब बरोबर पेमेंट शिल्लक असा होतो. 310 शेती उत्पन्न करणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील खालीलपैकी कोणीतरी सोपविले आहेत. उत्तर 3 भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेने शेती उत्पन्न करणाऱ्या राज्य सरकारच्या अखत्यारीत सोपविले आहेत. 311 भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित काय साध्य करण्यासाठी केंद्र गठीत केलेले प्रमुख कोण होते. उत्तर 4 एन चंद्रबाबू नायडू. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पर्यायी केंद्र रहामीत स्थापनेसाठी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू होते. 312 खालीलपैकी कोणत्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी रु. 500 व रु. 1000 निरुपयोगी कागदपत्रे तुकडे असे घोषित केले. उत्तर 3-8 नोव्हेंबर 2016. नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व रु. 1000च्या नोटा चलनानंतर सांगितले, निरुपयोगी कागदपत्रे तुकडे होतील असे घोषित केले. 313 खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही. उत्तर 3 खुल्या खरेदी विक्री. खुल्या धनाचे कर्ज खरेदी विक्री हे भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण मॉनेटरी पॉलिसी साधन आहे. वित्तीय धोरण नाही. 314 कोणत्या वित्तीय आयोग केंद्र जीएसटी साठी 5% आणि 7% राज्य जीएसटी निवडणूक अशी मागणी केली होती. उत्तर 313 वा वित्त आयोग. 13व्या आर्थिक आयोग केंद्र जीएसटी साठी 5% आणि राज्य जीएसटी साठी 7% अशी मागणी केली होती. 315 1990 ते उत्तर 3 लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. स्पष्टीकरण एलपीजी म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण 1991 मध्ये भारतात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचा संच. 317 जुलै 1991 पासून या सर्वसमावेशक उदारीकरण पाकिस्तानी बाजू. उत्तर 4 सर्व. स्पष्टीकरण जुलै 1991 पासून सुरू झालेल्या व्यापक उदारीकरण उपायांमध्ये व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा औद्योगिक नियंत्रणमुक्ती आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उपक्रम सुधारणांचा समावेश होता. 318 विशेष आर्थिक क्षेत्राचे सेस खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही. उत्तर 4 पैकी सर्व उद्दिष्टे. स्पष्टीकरण सर्व सूचीबद्ध पर्याय अधिक आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि देशांतर्गत आणि परदेशी स्रोतांमधून गुंतवणुकीला प्रोत्साहन हे विशेष आर्थिक क्षेत्र सेसचे उद्दिष्ट आहेत. 319 1 राज्य प्रमुख कर नोंदणी शुल्क जीएसटी. एसटीआय मुख्य 17. उत्तर 2 मद्य आणि इतर अंमली पदार्थांवरील राज्याचे उत्पादन शुल्क. स्पष्टीकरण सर्व सूचीबद्ध वस्तू राज्याच्या महसुलात योगदान देतात, परंतु अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थांवरील राज्य उत्पादन शुल्क हे सामान्यतः भारतातील राज्य सरकारांसाठी कर महसुलाचा एक प्रमुख स्रोत आहे.
एसटीआय मुख्य सत्र. उत्तर 2 मद्य आणि इतर अंमली पदार्थांवरील राज्याचे उत्पादन शुल्क. स्पष्टीकरण. सर्व सूचीबद्ध वस्तू राज्याच्या महसुलात योगदान देतात, परंतु अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थांवरील राज्य उत्पादन शुल्क हे सामान्यतः भारतातील राज्य सरकारांसाठी कर महसुलाचा एक प्रमुख स्रोत आहे. 320. खालील कर कोणता प्रत्यक्ष कर नाही? अध्याय 11 मुख्य सत्र. उत्तर 2 कर. स्पष्टीकरण. भेटवस्तू कर, संपत्ती कर आणि उत्पन्न कर यासारखे प्रत्यक्ष कर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारले जातात, तर विक्री कर आज मूल्यवर्धित कराचा किंवा जीएसटीचा एक प्रकार हा वस्तू आणि सेवांच्या वापरावर आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे. 321. अंदाजपत्रकीय तूट बरोबर एकूण प्राप्ती वाजा. एसटीआय मुख्य सत्र. उत्तर 2 एकूण खर्च. स्पष्टीकरण. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण उत्पन्नातील एकूण खर्च वजा करणे. 322. खालील विधाने विचारात घ्या. एसटी एक मुख्य सत्र. उत्तर 4 वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण. भारतातील 1991 च्या नवीन आर्थिक धोरणाने एलपीजी मॉडेल स्वीकारले. उदारीकरण हे दिशा दर्शविते. खाजगीकरण हा मार्ग दर्शविते आणि जागृतीकरण हे सुधारणांचे अंतिम ध्येय दर्शविते. 323. त्यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले आहे. एएसएसटी मुख्य 15. उत्तर 4 प्रेमचंद्र रॉयचंद. स्पष्टीकरण. प्रेमचंद रॉयचंद यांना नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनच्या संस्थापकांपैकी एक म्हणून श्रेय दिले जाते, जे नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE बनले. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 2 राजीव गांधी. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील प्रतिभावान मुलांना, प्रामुख्याने प्रतिभावान मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवोदय विद्यालय योजना सुरू करण्यात आली. 325. विकसनशील आणि विकसित देशांमधील सर्वात मोठी असमानता कोणती आहे? उत्तर 2 बालमृत्यू दर. आरोग्याशी संबंधित इतर निर्देशक प्रासंगिक असले तरी बालमृत्यू दर हा विकसनशील आणि विकसित राष्ट्रांमधील आरोग्यसेवा आणि राहणीमानातील तफावतीचा एक महत्त्वाचा आणि स्पष्ट सूचक म्हणून अनेकदा उद्धृत केला जातो. 326. भारतात उद्योजकता आणि नवोन्मेषाची एक अतुलनीय परिसंस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या कार्यक्रमाचे नाव काय आहे? उत्तर 1 अटल इनोव्हेशन मिशन. देशभरात उद्योजकता आणि नवोपक्रमाची संस्कृती रुजविण्यासाठी सरकारने अटल इनोव्हेशन मिशन एम सुरू केले. 327. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादची स्थापना साली झाली? उत्तर 2 1961. IIM अहमदाबादची स्थापना 11 डिसेंबर 1961 रोजी झाली. 328. 1904 च्या सहकारी कायद्याऐवजी 1912 चा कायदा लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार होते? उत्तर 3 दोन्ही. 1904 च्या कायद्याने फक्त प्राथमिक पतसंस्था स्थापन करण्यास परवानगी दिली आणि इतर प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश केला नाही, ज्यामुळे 1912 च्या अधिक व्यापक कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. 329. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था खालीलप्रमाणे आहेत. उत्तर 4 वरील सर्व. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, औद्योगिक विकास मंत्रालय आणि वित्त मंत्रालय या सर्वांची भूमिका आहे. 330. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर 2 गरिबीचा अभ्यास. VM यांचा अभ्यास. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी भारतातील गरिबी या शीर्षकावर लिहिलेल्या पुस्तकात पौष्टिक गरजांवर आधारित देशातील गरिबीच्या व्याप्तीचा प्रभावी अंदाज दिला आहे. 331. दिवंगत इंदिरा गांधी यांनी गरिबी निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली? उत्तर 1 राजीव गांधी. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम सादर केला होता आणि नंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्याची पुनर्रचना केली आणि तो चालू ठेवला. 332. खालीलपैकी कोणते घटक भारतीय नियोजनाच्या अपयशाचे संकेत सूचक आहेत? उत्तर 1 सर्व रोजगारक्षम लोकांना रोजगार देण्यात अयशस्वी होणे. भारतीय नियोजनाची एक महत्त्वाची टीका म्हणजे बेरोजगारी आणि अर्धबेरोजगारीचे सततचे आव्हान,
जे संपूर्ण रोजगारक्षम लोकसंख्येसाठी पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात अपयश दर्शवते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी उत्तर 3 राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, पूर्वची भूविकास बँक. स्पष्टीकरण. राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, पूर्वी जमीन विकास बँक ही ग्रामीण सहकारी कर्ज पुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी राज्यात कार्यरत असलेली सहकारी बँक आहे. 334 1960 ते 61 ते 190 ते 91 किंवा खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघासोबत भारताचा सर्वात मोठा व्यापार चालत होता? उत्तर 3 आर्थिक आणि विकास संस्था OECD. स्पष्टीकरण. 1960 ते 61 ते 1990 ते 91 या कालावधीत आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना OECD देशांसोबत भारताचा सर्वाधिक व्यापार होता. 335 खालील गुणविशेषला लघुउद्योग क्षेत्र महत्त्व प्राप्त होते. उत्तर 4 अ, ब आणि क. स्पष्टीकरण. खालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्त्व प्राप्त होते. 1 ते स्थानिक कच्चा माल वापरतात. 2 ते स्थानिक लोकांना रोजगार देतात. आणि 3 ते प्रादेशिक असमानता कमी करण्यास मदत करतात. 336 सहकारी चळवळीतील विधान भारते विचार घ्या. उत्तर 1 अ आणि क. स्पष्टीकरण. भारतातील सहकारी चळवळीबाबत खालील विधाने विचारात घेताना. अ. भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज देण्याच्या उद्देशाने झाली. क. सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट एक गाव एक समाज आहे. 37 ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या मार्गाने चलन वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकांपैकी खालील. उत्तर 1 सरकारी रोखे विकणे. स्पष्टीकरण. खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे महागाई रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक सरकारी सिक्युरिटीज विकेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो. 338 वित्तीय महामंडळ IFC कोणत्या ठिकाणी काम करते? उत्तर 1 खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन व्यवस्थापन. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक, सल्लागार सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात काम करते. 339 खालील विधाने विचारात घ्या. उत्तर 1 अ, ब आणि क. स्पष्टीकरण. खालील विधाने विचारात घेता. 1 अ वैयक्तिक उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जाणारा कर आहे आणि काळ्या पैशाच्या वाढीला आळा घालण्यात तो अपयशी ठरला आहे. 2 ब उत्पन्नाच्या पुनर्वितरणात आयकर सकारात्मक भूमिका बजावतो. आणि 3 क नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळांच्या उत्पन्नावर कॉर्पोरेट कर आकारला जातो. सर्व विधाने खरी आहेत. 340 गिनीचा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो? उत्तर 1 उत्पन्न असमानता. स्पष्टीकरण. गिनी गुणांक एखाद्या राष्ट्रातील किंवा सामाजिक गटातील उत्पन्न असमानता मोजतो. 341 उत्पन्न बाजारी, अंतिम मूल्य आणि सेवांची अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावले व विदेशी व्यक्तींनी कमावले उत्पन्न कोणती संज्ञा होय? उत्तर 2 एकूण राष्ट्रीय उत्पादन. स्पष्टीकरण. एखाद्या देशातील अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य आणि इतर देशांमध्ये भारतीयांनी मिळवलेले उत्पन्न वजा करून भारतातील परदेशी नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न याला सकल राष्ट्रीय उत्पादन GNP म्हणतात. 342 भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 राज्यघटनेच्या कलम 280 नुसार राज्यकारभार केला आहे. उत्तर 3 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे. स्पष्टीकरण. भारतीय संविधानाच्या कलम 280 अंतर्गत स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार नाही. केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूल वाटप करणे आणि राज्यांना अनुदानासाठी शिफारसी देणे हे त्याचे कार्य आहे. 343 ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी एपीडा या प्रमुख कार्यालयात या ठिकाणी आहे. उत्तर 1 नवी दिल्ली. स्पष्टीकरण. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण एपीडा चे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. 344 सागरी उत्पादन निर्यात संबंधित चालना 1972 साल ची स्थापना करण्यात आली. उत्तर 2 एम्पेडा. स्पष्टीकरण. सागरी उत्पादनांच्या निर्यातीला सतत प्रोत्साहन देण्यासाठी 1972 मध्ये मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी एम्पीडा ची स्थापना करण्यात आली. 345 ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
ARDC याची स्थापना 1 जुलै 1963 मध्ये करण्यासाठी. उत्तर 3. दीर्घ लाभ कर्ज. स्पष्टीकरण. कृषी पुनर्वित्त आणि विकास महामंडळ ARDC ची स्थापना प्रामुख्याने 1 जुलै 1963 रोजी कृषी विकासासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्यासाठी करण्यात आली. 34. दारिद्र्य खाली श्रेणीतील भौतिक उत्तर 2.59%. 1981 ते 2012 या कालावधीत जीडीपीचा सरासरी वार्षिक विकास दर अंदाजे 5.9% होता. 348. चलनविषयक धोरण हे एक नियामक धोरण आहे ज्याद्वारे मध्यवर्ती बँक नियंत्रण राखते. उत्तर 2. पैशाचा पुरवठा. देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यवस्थापित केलेले चलनविषयक धोरण प्रामुख्याने चलनवाढ नियंत्रण आणि आर्थिक वाढ यासारख्या समष्टी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चलन पुरवठा आणि व्याजदर नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करते. 349. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यात. उत्तर 1. लोकसंख्या वेगाने वाढते. लोकसंख्याशास्त्री संक्रमण मॉडेलच्या दुसऱ्या टप्प्यात सुधारित आरोग्यसेवा आणि स्वच्छतेमुळे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो तर जन्मदर उच्च राहतो ज्यामुळे लोकसंख्या जलद वाढते. 350. 1950 ते 51 ते 2013 ते 14 पर्यंत एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा. उत्तर 2. घटणारा कल. विशिष्ट कालावधीत भारताच्या अर्थव्यवस्थेत विविधता आली आणि औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांच्या वाढीसह एकूण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सातत्याने कमी होत गेला. 351. सौभाग्य योजना संबंधित आहे. उत्तर 1. प्रत्येक घरात वीज. सौभाग्य योजना म्हणून ओळखली जाणारी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना देशात सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केली. 352. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते विषय आणि यादीचे जोडे चुकीचे आहेत? उत्तर 2. स्टॉक एक्सचेंज समवर्ती यादी. शेअर बाजार आणि फ्युचर्स मार्केट हे भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील संघसूची केंद्रीय यादी अंतर्गत विषय आहेत, समवर्ती सूचीमध्ये नाही. 353. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न अंदाज पद्धत नाही? उत्तर 3. फक्त ब. उत्तर ब. आयात निर्यात पद्धती. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी मानक पद्धती म्हणजे उत्पादन, मूल्यवर्धित उत्पन्न आणि खर्च पद्धती. या उद्देशासाठी आयात निर्यात पद्धत ही एक स्वतंत्र पद्धत नाही. 354. केंद्र सरकारचे बजेट 2 भागात विभागलेले आहे, महसूल खाते आणि भांडवली खाते. केंद्र सरकारच्या महसूल प्राप्तीचे खालीलपैकी कोणते 2 स्रोत मार्ग आहेत? उत्तर 2. ब आणि ड. उत्तर ब. कर महसूल आणि ड. करेतर महसूल. केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणजे कर महसूल जसे की उत्पन्न कर, कॉर्पोरेट कर आणि करेतर महसूल जसे की व्याज पावत्या, लाभांश शुल्क. बाह्य कर्ज आणि लहान बचत हे भांडवली उत्पन्नाचा भाग आहेत. 355. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत सुविधा उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या मॉडेलवर आधारित होती? उत्तर 4. महालनोबिस मॉडेल. भारताची दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 महालनोबिस मॉडेलवर आधारित होती, ज्याचे नाव PC यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. महालनोबिस ज्याने जड आणि मूलभूत उद्योगांवर भर देऊन जलद औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रित केले. 356. खालील विधाने विचारात घ्या.
क. भारत शेतकरी वित्तीय केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची तयारी आहे. फक्त विधान आहे. क. असत्य. भारत केंद्र सरकार अर्थ मंत्रालय, वित्त मंत्रालय केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची व्यवस्था असते. कृषी वित्त मंत्रालय. 358. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप काम करणार होती? एमपीएससी, लिपेक, टॅक्स आस्ट, फॉर एक्झाम्पल इन्स्पीपूर वठरा. उत्तर 1. नियोजन. दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी पूर्वी नियोजन आयोग ही नोडल एजन्सी म्हणून काम करत होती. उत्तर 4. फक्त क. स्पष्टीकरण. 1. विधान अ बरोबर आहे. अधिशेष बजेट महागाई नियंत्रित करण्यास मदत करू शकते. 2. विधान ब बरोबर आहे. तुटीचे बजेट अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते आणि बेरोजगारी कमी करू शकते. आणि 3. विधान क चुकीचे आहे. भारतातील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय चौकटीची तयारी करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाची आहे. 358. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप काम करणार होती? उत्तर 1. बैठक. स्पष्टीकरण. ऐतिहासिकदृष्ट्या नियोजन आयोग ही भारतातील गरिबी पातळीचा अंदाज घेण्यासाठी जबाबदार असलेली प्राथमिक संस्था होती. 359. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधने आहेत? उत्तर 2. ब आणि क. स्पष्टीकरण. 1. वित्तीय धोरण साधनांमध्ये कर आकारणी, कर आणि सार्वजनिक खर्च यांचा समावेश होतो. 2. बँक दर धोरण हे मध्यवर्ती बँकेद्वारे व्यवस्थापित केलेले एक चलनविषयक धोरण साधन आहे. आणि 3. परदेशी गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक ही देयकांच्या संतुलनाचा आणि आर्थिक धोरणाचा एक घटक आहे, परंतु कर आणि खर्चाप्रमाणेच ते थेट राजकोषीय धोरणाचे साधन नाही. 360. खालील विधाने विचारात घ्या. उत्तर 4. फक्त ब. स्पष्टीकरण. 1. विधान अ बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. 2. विधान ब चुकीचे आहे. RBIचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये नव्हे तर 1949 मध्ये झाले. आणि 3. विधान क बरोबर आहे. 1 रुपयाच्या नोटा आणि सर्व नाणी RBIने नव्हे तर अर्थ मंत्रालयाने जारी केली आहेत. 361. पंचवार्षिक योजना कालात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? उत्तर 3. फक्त ड. स्पष्टीकरण. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथील स्टील प्लांटची स्थापना झाली. बोकारो स्टील प्लांटची स्थापना नंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली. 362. वाढीस कारणीभूत भागा पुढीलपैकी कोणता घटक किंमत नाही? उत्तर 4. फक्त क. स्पष्टीकरण. महागाई वाढवणाऱ्या पुरवठ्याच्या बाजूच्या घटकांमध्ये निर्यात वाढ, साठेबाजी आणि दुष्काळ यांचा समावेश आहे. पतविस्तार, पतनिर्मिती वाढ हा मागणी बाजूचा घटक आहे जो पैशाचा पुरवठा वाढवतो, ज्यामुळे मागणी पुढील चलनवाढ होते. 363. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य वातावरण कारणीभूत नाही? उत्तर 2. राज्य खर्चात वाढ. स्पष्टीकरण. महागाई, तूट वित्तपुरवठा आणि कमी बचत भांडवल निर्मिती यामुळे गरिबी वाढते. वाढलेला सरकारी खर्च, शासकीय खर्च वाढ, कल्याणकारी कार्यक्रम आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो, ज्याचा उद्देश सामान्यतः गरिबी कमी करणे आहे, ती निर्माण करणे नाही. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. स्पष्टीकरण. जीवनपेशा जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उत्पन्नाचा अभाव म्हणजे निरक्ष दारिद्र्य, संपूर्ण दारिद्र्य. हे दारिद्र्य मोजण्याचे एक परिमाण आहे. अशा व्यक्तीच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण होत नाहीत. 365. मानव दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना या अहवालात मांडली.
उत्तर 2 मानव विकास अहवाल 1997. स्पष्टीकरण मानव दारिद्र्य निर्देशांक मानवी गरिबी निर्देशांक HPI ही संकल्पना 1997 मध्ये प्रकाशित मानव विकास अहवाल मांडण्यात आली. 366 12व्या पंचवार्षिक अपेक्षाचे 2012 ते 17 मुख्य उद्दिष्ट कोणते होते? उत्तर 4 जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वाढ साधणे. स्पष्टीकरण 12व्या पंचवार्षिक प्रगतीचे 2012 ते 2017 मुख्य उद्दिष्ट जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी, जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक वाढ हे होते. 367 ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही. उत्तर 4 ट्रीप. स्पष्टीकरण RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि LUSC लेटर ऑफ अंडरटेकिंग कम स्विफ्ट कोड या संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित आहेत. ट्रिप ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही. 368 भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र ओळखले जाते? उत्तर 2 वाहन. स्पष्टीकरण भारतातील वाहन ऑटोमोबाईल उद्योगाला सनराइज क्षेत्र सूर्योदय क्षेत्र ओळखले जाते कारण या भविष्यात मोठी विकास क्षमता आहे. 369 भारतीय चलनातील 2000 रुपयाच्या नोटांचा आकार पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर 166 मी वेळा 166 मीटर. स्पष्टीकरण भारतीय चलन 2000 च्या नोटेचा आकार 66 मिलीमीटर टाइम्स 166 मिलीमीटर असतो. 370 डिजिटल पेमेंट 2019 मध्ये कोणती स्थिती नेमली? उत्तर 3 नंदन नीलकेणी. स्पष्टीकरण पेमेंटला प्रोत्साहन आणि डिजिटल संबंधीच्या शिफारसी करण्यासाठी 2019 मध्ये रिझर्व्ह के नंदन नीलणी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती. 371 क्रिसिल, इकरा व केअर या संस्था काय आहेत? उत्तर 3 5 दर्जा मापन संस्था. स्पष्टीकरण क्रिसिल क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड ICRA गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी आणि केअर क्रेडिट विश्लेषण आणि संशोधन या भारतातील प्रमुख 5 दर्जा मापन संस्था क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत. 372 दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? उत्तर 3 कर्नाटक. स्पष्टीकरण दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर DMIC हा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांतून जात कर्नाटक राज्य संपर्क नाही. 373 पैशाच्या ठिकाणी वसतिगृह खरेदी करण्याची क्षमता आहे. उत्तर 4 क्रय चाल. स्पष्टीकरण 374 भाव वाढवणे कोणते परिणाम? उत्तर 4 मूलचे मूल्य. स्पष्टीकरण भाववाढ इन्फ्लेशन शेअर्स मूल्याच्या किमतीत वाढ लोकांचे मूल्य कमी होते पण मूल्याचे मूल्य वैध होते. 375 खालीलपैकी कोणत्या बँकेवर बँक व्यवहार व्याज देत नाही? उत्तर 4 चालू ठेवी. स्पष्टीकरण चालू ठेव चालू खाते बँक सेवा व्याज देत नाही कारण या खात्यातून कितीही व्यवहार मुभा असतो. मालकी आवर्ती ठेवी आणि बचत ठेवीवर व्याज दिले जाते. 376 भारतातील पहिली तरंगती कुठली उभारणी आहे? उत्तर 3 कोलकाता. स्पष्टीकरण भारतातील पहिली तरंगती फ्लोटिंग मार्केट कोलकाता उभारण्यात आली आहे. 377 प्रथम महिलांकरिता निवासाची सोय व्यवस्था खाली करण्यात आली. उत्तर 2 दिल्ली. स्पष्टीकरण महिलांसाठी निवासाची सोय व्यवस्था प्रथम दिल्ली खाली करण्यात आली. 378 देवदासींच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे? उत्तर 4 निर्वाह अनुदान योजना. स्पष्टीकरण देवदासींच्या उदरनिर्वाह महाराष्ट्र सरकारने निर्वाह अनुदान योजना सुरू केली आहे. 379 खालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या महिला व मुलींसाठी सुरू केल्या आहेत? उत्तर 2 ब आणि ड. स्पष्टीकरण अस्मिता या आपसात न सॅनिटरी पुरविल्या जातात ब आणि समुपदेशन ड केले जाते. 380 भारत देशाच्या विकासात महत्वाची संस्था निर्णायक संस्था नीती आयोगाने उपलब्ध करून दिलेले नाव काय? उत्तर 1 NGO. दर्पण. स्पष्टीकरण भारत देशाच्या विकासात उमेदवारी संस्था बिगर शासकीय NGO नीती कोणे NGO. दर्पण गो दर्पण हे उपलब्ध आहे. 381 सहकारी संस्था कोणते अनुकूल परिणाम झाले? उत्तर 3 अ ब आणि क. स्पष्टीकरण सहकारी संस्था ग्रामीण विकास अ बचत संकलन ब आणि ग्रामीण औद्योगिक क हे सर्व अनुकूल परिणाम. 382 खालीलपैकी राष्ट्रीयवरील कोणती सहकारी संस्था कृषी स्तरावरील कार्य करते? उत्तर 3 राष्ट्रीय कृषी पणन सहकारी संघ NAFED. स्पष्टीकरण राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कृषी पणन सहकारी संघ NAFED राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ
ही संस्था कृषी पणन सहकारी संघ करते. 383 सहकारांत सहकार या तत्वास म्हणून ओळखले जाते. उत्तर 3 उत्तीर्ण तत्व. स्पष्टीकरण सहकारांत सहकार सहकारातील सहकार्य या तत्वाला सहकाराचे विकास तत्व ओळखले जाते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 2 ब फक्त. खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्र सुरक्षित व परका अधिकारा. 386 लघु उद्योग संस्था कर्ज देण्यासाठी लघुपट प्रतिष्ठाना प्रोत्साहन देण्यासाठी आणि. उत्तर 2 मुद्रा. 387 लागू 1 जुलै 2017 पासून मूळ व सेवा कर के केंद्र व राज्य सरकारचे किती कमी करायचे. उत्तर 3 केंद्र वजा 8 आणि राज्य वजा 9 कर. 388 दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समाविष्ट होण्यासाठी किती कॅलरीची आवश्यकता असते. उत्तर 3 आहारातून 2400 कॅलरीजपेक्षा कमी. 389 भारत शक्ती सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी केली होती. उत्तर 4 1993. 390 राजाच्या कार्यात अधीचा नियम कोणी मांडला. उत्तर 3 वॅगनर. 39 ॲडम स्मिथ कर आकारणीचे तत्व मांडले. उत्तर 4 समतेचे. 392 खालील व्यापाराचा निराक्षव्यय कोणत्या सिद्धांतांपैकी अर्थाने मांडला. उत्तर 3 ॲडम स्मिथ. 393 खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे संचालक तत्व नाही. उत्तर 1 निर्गुतवणूक. 394 प्राथमिक शाळा मानव संसाधन विकास कल्याणकारी दपाराची योजना MG डेमीट योजना सन या वर्ष सुरू केली. उत्तर 3 1995 ते 96. 5 कोणती संस्था ग्रामीण वित्तीय संस्था भागविती शिखर म्हणून काम करते. उत्तर 1 नाबार्ड. 396 मुडी ही एक आहे. उत्तर 4 क्रेडिट एजन्सी. 397 खालीलपैकी कोणती देश आहे. उत्तर 1. 398 खर्ची तयार उत्तर 1 नेपाळ. भारतीय चलनपालने अंतर्गत वैध आहे. 398 खुर्ची तयार करून उपयुक्त लाकडाची उपयोगिता. उत्तर 1 उपयोगिता. लाकडापासून खुर्ची तयार केल्याने मुळचे स्वरूप बदलते आणि त्यामुळे स्वरूप उपयोगिता निर्माण होते. 399 वस्तूची किंमत. उत्तर 4 घटते. जेव्हा वैधानिक किंमत स्थिर होती तेव्हा परिस्थितीचा नियम लागू होतो ज्यानुसार इतर घटक असताना वसाची शक्ती कमी होती किंवा घटना. 400 पेटंट आणि कॉपीराइट्स. उत्तर 2 गैर भौतिक माल बौद्धिक संपदा. पेटंट आणि कॉपीराइट्स ही बौद्धिक संपदा आहेत जी भौतिक नसतात. 401 केंद्रीय सहकारी बँकांची कार्यपद्धती. उत्तर 1 जिल्हा संख्या. केंद्रीय सहकारी बँका सामान्यतः जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्य करतात. 402 IRDPचे 1. उत्तर 1 गाव. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDPचे मुख्य गाव असते. 403 काळ्या मिऱ्यांचा सर्वात मोठा निर्यातदार. उत्तर 1 भारत. भारत हा काळ्या मिऱ्यांच्या प्रमुख निर्यातदार देश एक आहे. 404 स्वतंत्र भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प. उत्तर 1 RK षण्मुखम शेट्टी. स्वतंत्र भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प RK षण्मुख शेट्टी यांनी मांडला होता. 405 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमा. उत्तर 3 डॉक्टर मनमोहन सिंग. 1991 आर्थिक उदारीकरणाच्या LPG डॉक्टर
मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते. 406 वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी पीएम जनधन योजना. उत्तर 2 भांडवल. अपूर्ण प्रश्न. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपास. शाहरुख गंधानंद सुरू आहे. ओळख जाऊ. शास्त्रीय वेळांतर केल्याने नाही असं म्हटले आहे. वर बाळांची शाहरुख गंधानंद सुरू आहे. शाहरुख गंधानंद सुरू आहे. ओळख जाऊ. शास्त्रीय वेळांतर केल्याने नाही असं म्हटले आहे. तर बाळांची मूळ शक्ती लोक चित्रात जन्म दिला. शाहरुख गंधानंद सुरू आहे. शाहरुख गंधानंद सुरू आहे. ओळख जाऊ. Answer. 406 नवीन मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान कोणत्या दिवशी सुरू करण्यात आले? उत्तर 15 मे 2014. 2. 407 जनी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित योजना आहे आणि रोख मदत यासोबत दिली जाते. उत्तर बाळंत आणि बाळंतपणानंतरची क्षमता. 2. 408 भारतातील एकूण राज्य कोणते राज्य बँका अधिकारी ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? उत्तर महाराष्ट्र. 4. 409 भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पाचा समावेश होतो. उत्तर भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. 2. 410 बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या सूचीमध्ये समाविष्ट आहेत. उत्तर दुसऱ्या. 1. 411 लिंग अंदाजपत्रक म्हणजे? उत्तर अधिक लिंग समान समाजासाठी आर्थिक निधी. 1. 412 सर्व उपक्रम वित्तावर आधारित असतात. मी राजकोष कोषागार याकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. या विधानाचे श्रेय नावावर आहे. उत्तर कौटिल्य. 2. 413 बेफिकीर ओळखणे योग्य सूत्र कोणते? उत्तर फ्रॅक मॅथ बीएफ बेरोजगारांची मॅथ बीएफ एकूण मॅथ बीएफ संख्या मॅथ बीएफ एकूण मॅथ बीएफ श्रम टाइम्स मॅथ बीएफ 100. 1. 414 समाजातील वंचित घटक विकासासाठी खालीलपैकी कोणती व्यक्ती केली आहे? उत्तर सर्व. 4. 415 सहकार चळवळ ज्या तत्वावर आधारित आहे खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही? उत्तर 1 बेरोजगारांची एकूण संख्या एकूण श्रम 100. बेरोजगारीचा दर बेरोजगारी दर मोजण्याचे सूत्र म्हणजे एकूण बेरोजगारांची संख्या भाग घेणारे श्रम श्रम दोन्ही काम करणारे आणि शोधकाम समाविष्ट आहेत आणि त्याला 100 गुण. टक्केवारी उत्तरे पहा. 414 समाजातील वंचित घटक विकासासाठी खालीलपैकी कोणती व्यक्ती केली आहे? उत्तर जनधन योजना. समाजातील घटकांना आर्थिक प्रवाह आणण्यासाठी जनधन योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये बँक खाती उघडण्यात आली. हरित उद्योग योजना मेक इन इंडिया आणि स्वच्छता योजना किंवा इतर व्यापक उद्दिष्टांसाठी आहेत. कोषागार याकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे. या विधानात श्रेय नावावर आहे. उत्तर 2. खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही? उत्तर 2 सभासदांचे केंद्रीभूत नियंत्रण.
सहकार चळवळ ऐच्छिक व उघड सभासदत्व, स्वायत्त स्वतंत्र आणि सहकारी संस्था. सदस्यांचे केंद्रीभूत हे तत्व लागू होत नाही, कारण सहकार चळवळ होत आहे आणि विकेंद्रित तपास प्रक्रिया चालते. 416 मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते? उत्तर 3 केरळ. मानव विकास निर्देशांक HDI नुसार केरळ हे राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर भारत, कारण तेथे साक्षरता आणि आरोग्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 417 भारतीय आर्थिक विकासात खालीलपैकी कोणाला औद्योगिक आधार आणि संरचनात्मक हास असे म्हटले जाते? उत्तर 2-1966-1980 1966-1980. या बाजूने युद्ध आणि तेल संकटाचा अर्थ बदलला होता. 418 खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही व्यापार आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्यता आर्थिक सहाय्य ही व्यापार आर्थिक सहाय्यता कराराच्या ग्रीन बॉक्समध्ये येत नाही? उत्तर 2 उत्पादन संरक्षणासाठी आर्थिक मदत. जागतिक व्यापाराच्या WTO पदवी ग्रीन बॉक्समध्ये ग्रीन बॉक्स करारनामे औद्योगिक संवर्धन, अन्नसुरक्षा आणि रोगांचे नियंत्रण आणि रोगनियंत्रण नियंत्रण आणि आर्थिक मदतीचा समावेश होतो. उत्पादन मर्यादा राखण्यासाठी आर्थिक मदत ही मदत ग्रीन मध्ये येत नाही. 419 करात इन्सिडन्स हा कर संक्रमण क्रियेचा कोणता परिणाम होतो? उत्तर 3 अंतिम. कर आपात कर घटना म्हणजे कराचा अंतिम भार कोणावर हे निवडणे. हा कर संक्रमण क्रियेचा कर शिफ्ट एक अंतिम परिणाम असतो. 420 मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते हे शब्द कोणी उद्गारले आहेत? उत्तर 3 फ्रान्सिस ए. वॉकर. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते, पैसा म्हणजे जे कार्य करते, हे प्रसिद्ध विधान अर्थ फ्रान्सिस ए. वॉकर फ्रान्सिस समासा वॉकर यांनी केले आहे. 4 मध्यवर्ती बँक आणि 221 निर्माण केले. उत्तर 1 शक्तिशाली पैसा. मध्यवर्ती बँक उदा रिझर्व्ह बँक आणि बनवलेला पैसा उच्च शक्तीचा पैसा किंवा राखीव पैसा म्हणतात, कारण हा पैसा बँकिंग प्रणालीमध्ये पत निर्माण आधार असतो. 422 विकासीकरणाने व्यावसायिक पर्यावरण बळकटीचे 5C प्रतिस्पर्धा, ग्राहक, कंपनी, चलन, देश, अस्तित्वाचे निरीक्षण आहे. उत्तर 3 केनेची ओहम. जागतिकीकरणाचे विकास व्यावसायिक पर्यावरण विकासासाठी 5 स्पर्धा, ग्राहक, कंपनी, चलन, देश हे निरीक्षण पार्किंग व्यवस्थापन सल्लागार केनेची ओहमा पाहणे आहे. 423 खालीलपैकी कोणते प्रतिरूप मॉडेल भांडवल हा आर्थिक विकासातील महत्त्वाचा घटक मानते? उत्तर 2 हेरॉल्ड डोमर. हॅरॉल्ड डोमर प्रतिरूप मॉडेल भांडवलाच्या संचावर आणि गुंतवणुकीवर आर्थिक विकासाचे म्हणणे मानते. भांडवल हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक ठरतो. 424 मूल्यमान्य बौद्धिक अधिकार प्रकार उत्तर 2 कर व करेत्तर महसूल. स्पष्टीकरण राजकोषीय धोरण आहे ज्याद्वारे सरकार देशाच्या साधनांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याचा प्रभाव त्याच्या खर्चाची सुरक्षितता आणि दर ठेवण्यासाठी असे करते. कर आणि करोत्तर महसूल या बाबींचा समावेश होतो. 43 नीती आयोगाने सुरू करणे फेमनी ही बीजेस योजना संबंधित आहे? उत्तर 4 विद्युत वाहने. स्पष्टीकरण फेम इंडिया हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचे फास्ट दत्तक आणि उत्पादन योजना ही हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू करण्यात आली आहे. 434 प्रकाशित आर्थिक सर्वेक्षण द्वारे केले गेले. उत्तर 1 अर्थ मंत्रालय. स्पष्टीकरण भारतातील आर्थिक सर्वेक्षण आर्थिक पाहणी. 435 पेटीएमचे संस्थापक कोण आहेत? उत्तर 1 विजय शेखर शर्मा. स्पष्टीकरण पेटीएम या भारतीय फिनटेक कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा आहेत. 436 पुढीलपैकी कोणती रोखता आहे? उत्तर 2 कर्ज स्वतः निर्माण करणे. स्पष्टीकरण कर्जातून बाहेर काढणे डिमांड डिपॉझिट ही. 437 देशांतर्गत चलना विदेशी मूल्यातील कपात.
उत्तर 3 चलनाचे अवमूल्यन. स्पष्टीकरण. चलनाचे मूल्यन अवमूल्यन म्हणजे सरकारद्वारे बरोबरीने देशाचे चलनाचे इतर परकीय चलन मूल्य कमी करणे. 438 ब्रिटिश कालाल भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे. उत्तर 1 अ आणि ब. स्पष्टीकरण. ब्रिटिश काले भारताचे अनुद्योगीकरण डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे भारतातील हस्तोद्योगांचा आणि कुटीरोद्योगांचा अनुभव ऱ्हास. 439 कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलप्रमाणे असते. उत्तर 2 वाढता. स्पष्टीकरण. आधुनिक विस्तार शासनाच्या कार्यामध्ये विकासाची माहिती सार्वजनिक खर्चाची सामान्यपणे प्रगती असते. 440 सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे. उत्तर 4 अ ब आणि ड. स्पष्टीकरण. सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक आरोग्य, वित्तीय प्रशासक या विभागांचा समावेश होतो. सार्वजनिक कर्ज हा देखील त्याचा एक भाग आहे. 441 खाजगीकरण शी संबंधित असते. उत्तर 4 वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण. वैयक्तिकरण प्रामाणिकता, दोष नसणे, विकास आणि निर्मळ बाबी किंवा सर्व बाबी त्यांच्याशी संबंधित असतात. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल. राज्यसेवा मुख्य सा अ IV 19. उत्तर 4 प्रत्यक्ष दिलेली उणीवस्थिती चौकशी. 426 जोड्या जुलवा. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 19. उत्तर 3 IVE 2. राज्यसेवा मुख्य सा अपूर्णांक 1.19. उत्तर 4 प्रत्यक्ष दिलेली उणीवस्थिती चौकशी. 426 जोड्या जुलवा. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट/x.ASP पूर्व 19. उत्तर 3 IVE 2I. 1 अवकील IV चतुर्थाचा व्यवसाय. 2 ब5-3 तृतीयसियाचा व्यवसाय. 3 क पिठाची गिरणी. 2 दुसऱ्या सिशियनचा व्यवसाय. आणि 4 ड शिकार I प्राथमिक विज्ञानाचा व्यवसाय. 427 खालील विधाने विचारात घ्या. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 10. उत्तर 4 यापैकी नाही म्हणजे सर्व विधाने सत्य आहेत. 1 1 जानेवारी 1995. 2 ब जागतिक व्यापाराचा उद्देश हा व्यापार बंधने दूर करणे आहे. आणि 3 क भारत हा व्यापाराचा संस्थापक सदस्य आहे. 428 शांतता मध्यवर्ती शांतता व्यवस्था मुगरीचे आर्थिक साधने काम कोणता परिषद करतो. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 19. उत्तर 2 सनदी. 429 सरकारी अंदाजपत्रक एकूण किती प्रकार आहेत. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 19. उत्तर 2 3 संतुलित, शिल्कीचा, तुटीचा. 430 लोकशाहीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेने समस्या निर्माण होत होती. MPSC लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 19. उत्तर 3 किंमत गतीत वाढ. 431 साक्षरता शिक्षण हा कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे. MPS क्लिपेक टॅक्स ऍक्ट फॉर एक्झाम्पल एनसीपी पूर्व 19. उत्तर 1 मनुष्य साधनसंपत्ती विकास. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर 2 SBI. भारतीय स्टेट बँक SBI ही भारतातील सर्वात जुनी आणि जनता बँक आहे, जी 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता म्हणून राज्य व्यवस्था होती. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया कार्यालय शाखा उघडणारी ती पहिली भारतीय बँक होती. 143 आधी डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे. उत्तर 1 केरळ. केरळ हे भारतातील आधीचे कमाल डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. 1 भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार होतो. उत्तर 4 सागरी मार्ग.
भारताचा सुमारे 95% परकी सागरी व्यापार मार्गाने समुद्रमार्गे होतो. 345 मध्ये उत्तर 3 1914 446 विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तयार करण्यात आला. एमपीएससी गट ब क संयुक्त पूर्व 23 उत्तर 3 ब आणि डोंगराळ आदिवासी व भागाचा विकास क क फक्त प्रभावित भागाचा विकास. 447 ऊर्जेसंबंधीची उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली? एमपीएससी गट व क संयुक्त पूर्व 23 उत्तर 1 केंद्र सरकार. 448 जुलै 1991 पासून लागू होणारे पर्याय बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय केले जात आहेत. यातील अधिक राज्यसेवा आहेत. एमपीएससी पूर्व 23 उत्तर 4 अ ब क आणि ड अ व्यापार आणि भांडवल प्रवाह, ब औद्योगिक विनियंत्रण खुलेपणा, क निर्गुतवणूक आणि सार्वजनिक उद्योग, ड वित्तीय क्षेत्र. 449 दस्तऐवज निकाली विविध योजना दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे. एमपीएससी राज्यसेवा पूर्व 23 उत्तर 4 अ ब क आणि ड अ आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, ब बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट, क गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, ड समावेशक आणि शाश्वत वृद्धी. 450 योजना आणि उत्तर 2 रॅग्नर नर्क्स. हे विधान रॅग्नर नर्क्स शोधत आहे, जे दुष्टचक्र गरिबीचे दुष्ट वर्तुळ या संकल्पनेसाठी ओळखले जातात. 452 लघुउद्योग भारतीय अर्थकारण खूप महत्त्वाची भूमिका घेतात. एमपीएससी गट मुख्य 23 उत्तर 4 वरील सर्व. लघुउद्योग अधिक विकसित करतात, उत्पन्नाचे समान वितरण करण्यास मदत करतात आणि मोठ्या उद्योगांच्या भारतीय राष्ट्रीय वाढ औद्योगिक करतात. याचा अर्थ मोठा त्यांची भूमिका चांगली असते. 453 जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बिल पुरवण्याची इच्छा असेल तर करावी. एमपीएससी गट व मुख्य 23 उत्तर 3 रोखीव प्रमाण वाढवणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय जेव्हा रोख राखीव प्रमाण कॅश राखीव प्रमाण सीआरआर वाढवते, तेव्हा व्यापारी बँकांना आरबीआय कडे अधिक श्रीमंती, त्यांच्याकडे कर्जाची रक्कम कमी उपलब्ध असते आणि इतर सर्वांचा फायदा कमी होतो. 454 फिलिप्सचा वक्र हा राजकारणासाठी उपयुक्त आहे. एमपीएससी गट व मुख्य 23 उत्तर 4 बेभरती आणि भाववाढीच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण. वक्र हा कमजोरी फिलिपिन्स आणि भाववाढ महागाई यांच्यातील संबंध जोडतो. हे अल्पकालीन बदलांचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहे. 455 रिव्हर्स फ्लिपिंग हा शब्द टीसीएस सहकार अधिकारी ग्रेड 1 आणि 1123 शी संबंधित आहे. उत्तर 1 स्टार्टअप्स. रिव्हर्स फ्लिपिंग हा शब्द स्टार्टअपशी संबंधित आहे. लोकप्रतिनिधी भारतीय स्टार्टअप्स देशांतर्गत त्यांची निवडक कंपनी परत आणते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.